ओम साईराम. द्वारकामाईत आरतीच्या वेळी श्यामसुंदर हा बाबांचा लाडका घोडा सभामंडपात उभा राहत असे. सन 1911 वाईचे मामलेदार गागे महिन्यातून एकदा गुरुवारी साई दर्शनासाठी येत. त्यांच्याबरोबर सर्कल इन्स्पेक्टर होरकर येत. त्यांनी आपल्या घोडीला बच्चा नाही म्हणून श्री साई दर्शनाला आणली होती व बाबांना आशीर्वाद मागितला. त्यावेळी बाबांनी त्यांना आशीर्वाद म्हणून आपल्या हातांनी उदी दिली व ती पाण्यात घालून घोडीला पाजायला सांगितली. त्यानंतर काही दिवसात या घोडीला बच्चा झाला. तोच हा श्यामसुंदर. त्याच्या दोन्ही बाजूला भाविक उभे असत. या घोड्याला पशुवैद्यक व जागीरदार नानासाहेब खाजगीवाले यांनी पुढचे 2 पाय टेकवून नमस्कार करायला शिकवले होते. वाजंत्री वाजताच तो थुईथुई नाचत असे. बाबा त्यास तूप घातलेले पुरण खाव्यास घालीत असत. आरती संपल्यानंतर तो बाबांच्या चरणावर लवून नमस्कार करीत असे. आरतीनंतर बाबांनी उदी लावली म्हणजे तो आनंदाने आपल्या नियोजित ठिकाणी जाऊन उभा राही. कृष्णकुमाईत रंगाचा हा उमदा घोडा फार प्रेमळ व आज्ञाधारक होता. 1945 साली श्यामसुंदरचे निधन झाले. लेंडीबागेत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईचे भाविक श्री वर्तक यांनी या समाधीवर 1947-48 घोड्याचा ब्रांज पुतळा बसवला. नंतर संस्थानने त्यावर छोटीशी देवळी बांधली. सध्या संस्थानच्या वस्तुसंग्रहालयात श्यामसुंदरची प्रतिकृती व श्यामसुंदरचा साज करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.